नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी दाल बाटी। तर या रेसिपीला कुठे कुठे दाल बट्ट्या पण म्हणतात। ही रेसिपी तर आम्ही संभाजीनगरला गेलो होतो, तर ती रेसिपी आमची मावशी आणि वहिनी दोघी मिळून करत होते, तर त्याचं आम्ही शूटिंग करून घेतलेलं आहे। आपल्या सर्वांना दाखवण्यासाठी नवीन रेसिपी आहे ती। तर हे बट्ट्याचं पीठ त्यांनी मळून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये काय काय साहित्य आहे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा पीठ थोडं जाडसर दळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आहे, रवा टाईपमध्ये दळून आणायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, परत तो ओवा घातलेला आहे आणि बडीशोप आणि तेलाचं मोहन करून याने थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य घालून आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मिळून त्याने घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण जे बट्ट्याचं पीठ घेतलं आहे त्याला थोडं थोडं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्हाला माहिती असलेली दाल बाटी ही भाजून केली जाते, तर ही वेगळ्या पद्धतीची दाल बाटी आहे। हे अशा पद्धतीने गोळे करून याला पाण्यामध्ये शिजवून घेतात आणि मग याला कट करून मग तेलामध्ये तळलं जातं। तर ही वेगळी रेसिपी आहे। तर इथे साईडला गॅसवरती पाणी पण उकळण्यासाठी ठेवलं आहे कढईमध्ये। तर गॅसवरती साईडला आता आपल्याला दाल बाटीसाठी वरण पाहिजे, तर त्याच्यासाठी ते कुकरमध्ये तुरीची डाळ लावत आहेत। तर ती डाळ पण कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही हे बट्ट्याच्या पिठामध्ये बाकीचे कुठलेही कडधान्य घालू शकता, मका वगैरे असं कुठलेही कडधान्य घालून तुम्ही बट्ट्या करू शकता। वरणासाठी तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे। हळद 1 चमचा, तर त्यांनी कुकरमध्ये तुरीची डाळ लावलेली आहे। तर तुम्ही कुठलेही बाकीचे डाळी घालून शिजवू शकता आणि एखाद्या डाळीची पण तुम्ही वरण केलं तर चालेल। बघा त्यांनी किती छान गोल असं बट्ट्या करून घेत आहेत। याच्यानंतर आपण कढईमध्ये जे पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक एक असं सर्व बट्ट्या टाकून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। कढईमध्ये पाणी पण उकळलेलं आहे आणि असं हळूवार असे एक एक गोळे पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। त्याला तेल लावलेलं असल्यामुळे ते चिटकत नाहीत आणि व्यवस्थित चांगली उकळी काढून घ्यायची आहे। बघा आता सर्व गोळे पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। वरणासाठी सर्वात आधी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेत आहेत। तर याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि परत त्याच्यामध्ये अद्रक लसूण घालायचं आहे। तर याच्यामध्ये परत हिरवी मिरची कट करून घातलेली आहे। तर याच्यानंतर लाल तिखट, सांबर मसाला आणि खानदेशी मसाला घालून घेत आहेत। याच्याने खूप छान चव येते वरणाला। तर अशा पद्धतीने आपली फोडणी तयार होत आहे। व्यवस्थित मसाले सर्व मावशी आमचे हलवून घेत आहेत। मसाले टाकल्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग पण टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे। फोडणी तयार झाली आहे। तर आता याच्यानंतर शिजलेली डाळ याच्यामध्ये घालून घेत आहेत। बघा आता सर्व डाळ त्यांनी घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं गूळ पण घालून घ्यायचं आहे। तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर पण घालू शकता। तर इथे आम्ही गूळ घातलेला आहे। बघा तर इकडे बट्ट्या पण आपले शिजून झाले आहेत। असं एक एक करून आता एका परातीमध्ये ते बट्ट्या काढून घेत आहेत। तर साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बट्ट्या तळून घेण्यासाठी। तर इकडे तोपर्यंत बट्ट्याचे आपल्याला 4-4 भाग असं चाकूने कट करून घ्यायचं आहे। बघा तर आता इथे सर्व बट्ट्या कट करून झालेल्या आहेत। आता एक एक करून बट्ट्याचे तुकडे तळून घ्यायचे आहेत। थोडंसं लालसरच होईपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे। तर या बट्ट्यांच्या कापला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघा आता किती सुंदर बट्ट्या दिसत आहेत तळल्यानंतर। बघा तर आता इथे सर्व बट्ट्या तळून झालेल्या आहेत। चला तर आता जेवणासाठी ताट लावलेलं तुम्हाला दाखवणार आहे। ताटामध्ये कांदा, ककडी आणि बट्ट्या
आणि थोडंसं लिंबू पण ठेवलेलं आहे आणि वाटीमध्ये वरण घालत आहेत. तर अशा पद्धतीनं ताट लावायचं आहे. आणि विशेष म्हणजे दाल वाटीमध्ये म्हणजे तुपाचा खूप वापर असतो, तर इथे शुद्ध तूप मावशी घालत आहेत आणि भात पण बाजूला लावलेला आहे. बघा, तर हे आपलं तर सर्व जेवणाचं ताट वाढून झालेलं आहे. तर खूप छान चविष्ट त्यांनी जेवण बनवलेलं होतं आणि मावशींना खूप जेवण बनवायला आवडतं. ते स्वतः रेसिपी करतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात. तर या दाल बाटीची खायची पद्धत अशी आहे की वरण आणि बट्ट्या बारीक असं चुरा करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती वरण घालून तूप घालून व्यवस्थित चुरा करून मिक्स करून खायचा आहे. उत्तम लागतो चवीला. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.